आज जब देश में चारों तरफ अमृत महोत्सव की गूंज है, तो देश में वीर वीरांगनाओं को सम्मान देने के लिए मेरी माटी मेरा देश अभियान शुरू होगा। इसके तहत देश भर में हमारे अमर बलिदानियों की स्मृति में अनेक कार्यक्रम आयोजित हैं। इन मेरी माटी मेरा देश अभियान में हम इन पंच प्राणों को पूरा करने की शपथ भी लेंगे। देश भर में अमृत कलश यात्रा भी निकाली जाएगी। ये यात्रा अपने साथ देश के अलग अलग हिस्सों से पौधे लेकर भी आएगी। 7500 कलश में आई माटी और पौधों से मिलाकर फिर नेशनल वॉर मेमोरियल के समीप अमृत वाटिका का निर्माण किया जाएगा। इसको संभाले रखना तू मेरे देश की मिट्टी, याला ठेव सांभाळून तू माझ्या देशाची माती। माझी माती माझा देश या कार्यक्रमाअंतर्गत वॉर्ड स्तरावरील माती संकलन केलेला अमृत कलश नवी मुंबई मुख्यालय स्तरावर अमृत कलश ढोल ताशाच्या गजरात यात्रेद्वारे आणला गेला। यावेळी आमदार रमेशदादा पाटील, नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, आरटी विभागाचे सहाय्यक अधिकारी, नवी मुंबई महापालिकेचे विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमादरम्यान अमृत कलश यात्रेद्वारे आणली जाणारी माती एकत्रित करून मुख्यालय स्तरावर अमृत कलश निर्माण करण्यात येणार आहे। यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आले, तसेच शहीद वीर जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान देखील करण्यात आला। नमस्कार। मेरी माती मेरा देश अर्थातच माझी माती माझा देश या आगळ्या वेगळ्या अभियानामध्ये आज नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे माननीय आयुक्त राजेश नार्वेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 8ही विभाग कार्यालयातून एकत्र केलेल्या मातीचे अमृत कलश यात्रेमध्ये जेव्हा हे रूपांतर करून आपण हा अमृत कलश मुंबईला पाठवणार आहोत, त्यानंतर तो दिल्लीला करणार आहोत, त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाच्या प्रसंगी माननीय विधान परिषद सदस्य रमेशदादा पाटील हे आवर्जून उपस्थित होते। त्याचबरोबर आमचे सर्व विभागाधिकारी, सर्व उपायुक्त, विभागाधिकारी आणि त्यांच्या आधिपत्याखालील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी अतिशय जोमाने, आनंदाने आणि उत्साहाने हा आपला घरचाच कार्यक्रम आहे अशा पद्धतीने या कार्यक्रमाला एक वेगळा रंग आणला होता। ढोल ताशांच्या वाजत गाजत गजरामध्ये हा अमृत कलश त्यांनी महापालिकेच्या मुख्यालयामध्ये आणला। तो मुख्यालयामध्ये आणताना त्या अगोदर त्यांनी त्यांच्या विभाग स्तरावर ह्याही कार्यक्रमाचं असं सुंदर आयोजन केलं होतं। तिथेही त्यांनी वीरांना ज्याप्रमाणे या अभियानाचे घोषवाक्य आहे की मिट्टी को नमन और वीरों को वंदन, या पद्धतीने शहीदांना आदरांजली वाहणं, नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभागातील सर्वांकडून या मातीचं एकत्रीकरण करणं, ते विभाग स्तरावर त्या एका कलशामध्ये आणणं, तो कलश जपून ठेवणं आणि आदराने आणि अभिमानाने तो कलश मुख्यालयापर्यंत आणणं, अशा या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या या मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाच्या ज्या नोडल अधिकारी आहेत मंगला माळवे यांनी केलं होतं। त्याचबरोबर आयुक्तांचं मार्गदर्शन सतत आम्हाला मिळत होतं आणि हा कार्यक्रम आज महापालिकेत सादर करताना मला सांगताना अत्यंत अभिमान आणि आनंद वाटतो की वीरांची जी आठवण आहे ती आठवण आमच्या महापालिकेच्या बऱ्याच शाळेतील बालचमूंनी आणि त्यांच्या शिक्षकांनी अत्यंत अथक परिश्रम करून वेगळ्या पद्धतीने त्यांनी त्या वीरांना एक आदरांजली वाहिली, श्रद्धांजली वाहिली। यामध्ये वीर जवान फाउंडेशनचे अध्यक्ष काकडे साहेब होते, त्याचबरोबर NSGचे कमांडो इंद्रजित बर्वे साहेब होते, आमचे सर्व अधिकारी होते, कर्मचारी होते, बालचमू होते, सर्व शिक्षक होते। शिक्षण विभागाने यामध्ये अथक परिश्रम घेतले आणि या कार्यक्रमाची उंची एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवली। नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण असू देत, माझी वसुंधरा असू देत किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार जे वेगवेगळे अभियान राबवते त्यामध्ये कायमच एक वेगळ्या पद्धतीनं आपलं सादरीकरण करते आणि आपला जो यशाचा आलेख आहे तो नेहमी वर चढवण्याचा प्रयत्न करते। त्याप्रमाणेच हा कार्यक्रमही अत्यंत उत्साहामध्ये साजरा केला। यामध्ये आम्हाला साथ देणारे सर्व वृत्तपत्रकारांचे सर्व प्रतिनिधी, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, आपण सर्वजण यांनीही हा कार्यक्रमामध्ये आम्हाला साथ दिलेली आहे। कारण नुसतं कार्यक्रम करणं महत्त्वाचं नसतं, तर त्या कार्यक्रमाची प्रसिद्धी आणि त्या कार्यक्रमाची जी झलक असते ती सर्वांपर्यंत पोहोचणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। त्यामुळे या कार्यक्रमामध्ये ज्यांनी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या सहभाग घेतला त्या सर्व माझ्या अधिकारी, कर्मचारी, बालचमू, शिक्षण विभाग, त्याचबरोबर इतरही सर्व नागरिक, आपण सर्वजण यांचे मी आयुक्तांच्या वतीने मनापासून आभार मानते। आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देते आणि थांबते। नवीन मुंबई महानगरपालिकेने मेरी माती मेरा देश ह्या
अमृत महोत्सव कलशाचं आयोजन केलं होतं आणि ह्या निमित्ताने महानगरपालिकेचे सर्व अधिकारी इथे होते. डोळे मॅडमसुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या. अनेक पदाधिकारी उपस्थित होते आणि मेरी माटी मेरी देश हा कार्यक्रम फार सुंदर या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि संपूर्ण नवी मुंबईतल्या शाळेतनं सर्व बालकलाकारांना इथं आमंत्रित केलं होतं. त्यांचं जे आम्ही बघितलं, त्यांचं त्यांनी जे केलेले ड्रामे होते ते पाहिल्यानंतर आम्हाला फार कौतुक करावंसं वाटलं की एवढ्या लहान वयामध्ये एवढं चांगलं सुंदर डान्स वगैरे करत होते आणि भारत मातेची गीतंसुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने करून दाखवली. प्रॅक्टिकली खरं म्हणजे त्या लोकांचं, त्या मुलांचा आम्ही धन्यवाद द्यायला पाहिजे आणि संपूर्ण टीचर्ससुद्धा धन्यवाद द्यायला पाहिजे. हा कार्यक्रम खरं म्हणजे माझी माती माझा देश हा कार्यक्रम खरं म्हणजे केंद्र शासनाने माननीय मोदी साहेबांनी ह्या सर्व संपूर्ण देशामध्ये सांगितलं होतं की आपले जे स्वातंत्र्यवीर होते, ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं, ज्या लोकांनी आपला देशासाठी फार मोठा त्याग केला, ज्या फॅमिलीने याच्यासाठी मोठा त्याग केला, ज्या फॅमिलीमधनं देशासाठी काही हुतात्मे पत्करले, त्यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिका असे कार्यक्रम करून बऱ्याचशा आमच्या सोल्जर जे जवान होते, जे हुतात्मा झाले होते, त्यांच्या कुटुंबियांना इथं बोलवून त्यांनी मान सन्मान केला, त्यांना सत्कार केला आणि खरं म्हणजे एक फार मोठं काम आहे. मेरी माटी मेरा देश या ठिकाणी जे आयोजन होतं, ह्या आयोजनामध्ये अनेक असे कार्यक्रम इथं आयोजित केलेले होते. मला वाटतं NCCचे सुद्धा अधिकारी इथे हजर होते. त्यांनासुद्धा या कलशामध्ये 8 ठिकाणावरनं 8 वार्डातनं ती माती घेऊन आले आणि त्या एका अमृत कलशामध्ये आम्ही त्याचं हे सामूहिकरित्या आम्ही त्याला कलशामध्ये ती माती एकत्र केली आणि ही माती आता महानगरपालिकेच्या तर्फे मुंबईला जाईल, मुंबईवरनं दिल्लीला जाईल. दिल्लीला या ठिकाणी त्याचं नमन होईल, त्याची पूजा केली जाईल आणि जे आमचे महापुरुष आहेत, ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशासाठी त्याग केला, ज्यांनी आहुती दिली, त्या देशाच्या मातीला नमन करून आज हा कलश इकडनं रवाना होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल बाबरसह रिपोर्ट, नवी मुंबई.